तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख साहेब, स्वर्गीय काकासाहेब यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो. परंपरेने चालत आलेली आपली शेतकरी कामगार पक्षाची आणि दीपक आबा गटाची युती आणि मागच्या 25-30 वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपण ती आघाडी केली होती आणि त्याच पद्धतीनं आबासाहेबांच्या निधनानंतरची ही पहिली पंचायत समितीची आणि जिल्हा परिषदची निवडणूक आहे. आणि या निवडणुकीत सुद्धा आपण दीपक आबा गटासोबत युती आघाडी केली आणि सांगोला तालुका विकास आघाडी ही नोंदणी केली आणि या आघाडीचे उमेदवार जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सन्माननीय सूर्यादित्य दीपक आबा साळुंखे पाटील, या वाडेगाव पंचायत समिती गणाच्या उमेदवार सन्माननीय वंदना भरत शेळके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मंचावर उपस्थित सन्माननीय दीपक आबा, सन्माननीय गिरीशभाई, सन्माननीय भरतजी शेळके आणि या गावातले सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच, विविध विकास सोसायटीचे सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, तंटामुक्ती समितीचे सर्व अध्यक्ष, आजी माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, तरुण सहकारी मित्र, शेतकरी कामगार पक्ष हा या तालुक्यामध्ये तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि विशेष करून मागच्या 3-4 पिढ्यापासून हा विचार स्वर्गीय आबासाहेबांनी जपत असताना तो विचार जपण्यासाठी तुमच्यासारख्या गावातल्या 3-4 पिढ्यांनी हा विचार जपण्याचं काम केलं. पुरोगामी विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आपल्या या गावामध्ये तळागाळात रुजवण्यासाठी तुम्ही सर्वांनी कष्ट घेतले. स्वर्गीय आबासाहेबांच्या निधनानंतर तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मला थांबवलं, असू द्या बसू द्या, आणि माझं वैद्यकीय शिक्षण बाजूला ठेवा आणि या तालुक्यामध्ये पक्षाचं काम करण्याची विनंती तुम्ही केली आणि तुमच्या विनंतीला मान देऊन मी थांबलो. तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या जीवावर माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी तुम्ही सर्वांनी अहोरात्र रात्रीचा दिवस करून कष्ट घेतला आणि या राज्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा एकमेव आमदार म्हणून माझ्यासारख्याला तुम्ही त्या ठिकाणी पाठवलं, याची जाणीव मला आहे. आज राज्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना तुम्ही त्याच्यासाठी कष्ट घेतले. स्वर्गीय आबासाहेबांचं सावं आणि देवळं हे या भागातलं लाडकं गाव होतं. या गावासाठी स्वर्गीय आबासाहेबांनी त्यांच्या 50-60 वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये तुमच्या 3-3, 4-4 पिढ्यांची सेवा करत असताना या दोन्ही गावांना काही कमी पडू दिलं नाही. भाषणामध्ये सभापतींनी सांगितलं, दीपक आबांनी सांगितलं, या तालुक्याला दुष्काळग्रस्त तालुका एक बिरुद चिटकलं होतं आणि ते पुसून काढण्यासाठी तुम्हा सर्वांना सोबत घेऊन 28-30 वर्ष स्वर्गीय आबासाहेबांनी पाणी परिषदा घेतल्या आणि टेंबू म्हैसाळ सारखी योजना वास्तवात आणली. निरा उजवा कालवा या तालुक्यामध्ये पाणी देऊ लागला आणि त्याच्यानंतर या तालुक्यातली 70-75% शेतजमीन ओलिताखाली आली. आज दुष्काळग्रस्त तालुका ही बिरुद पुसून निघालेला आहे. या तुम्ही 72 साली जे कोणी जिवंत होतं आणि ज्यांना कळत होतं अशी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी असतील, गावात असतील, त्यांना विचारा. त्यावेळेस स्वर्गीय आबासाहेबांनी आपल्या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेच्या हाताला काम दिलं आणि त्या कामाच्या माध्यमातून मिळणाऱ्या अर्थार्जनामुळं आपल्या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेचा संसार सुखाने करता आला. 90च्या दशकामध्ये या तालुक्यात वेगळी क्रांती आली आणि त्यानंतर रोजगार हमीच्या माध्यमातून आपल्या या माळ रानावरती डाळिंबाच्या बागा आनंदाने हिरव्यागार फुलू लागल्या.
आणि आपल्या तालुक्यातलं डाळिंब हे देशात नाही तर जगाची बाजारपेठ त्या डाळिंबाने काबीज केली. डाळिंब झाडं उपलब्ध करून देण्यापासून, डाळिंब लावण्यासाठी खड्डा खणण्यापासून सर्व अनुदान रोजगार हमीच्या माध्यमातून तुम्हाला दिलं गेलं. या तालुक्यातल्या डाळिंबग्रस्त शेतकऱ्यांना तेलाचा एखादा डाग जरी डाळिंबावरती पडला तर प्रत्येक विधानसभेच्या अधिवेशनामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी जी सरकार होती त्या सरकारकडून भांडून कोट्यावधीचं अनुदान तुमच्यासारख्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना मिळवून देण्याचं काम स्वर्गीय आबासाहेबांनी केलं. हा शेका पक्ष हा शब्दाला जाणणारा पक्ष म्हणून या तालुक्यात नाही तर राज्यात प्रसिद्ध. आपल्या 24च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं, ज्यांनी खारीचा वाटा उचलला, त्यांचं उपकार फेडणारा हा आपला पक्ष आहे. आणि त्याच पद्धतीनं अतुल पवारांनी आपल्या विधानसभेच्या त्या निवडणुकीमध्ये खारीचा वाटा उचलला होता आणि आपण त्यांना शब्द दिला होता त्यांचं ऋण फेडायचं पक्षावरती आणि माझ्यासारख्या तरुणांवरती काम होतं. 2 महिन्यापूर्वी ते माझ्याकडे आले. त्यांनी विचारलं जवळा गट सोडू शकता का? मी स्पष्टपणे नाही म्हणून सांगितलं, कारण दीपक आबांसोबत आघाडी झाली होती आणि त्याच्यामुळं दीपक आबांना विचारून सोडणं गरजेचं होतं. त्याच्यामुळं मी सांगितलं. त्याच्यानंतर ते दीपक आबांकडे मागच्या 2 महिन्यात 8-10 वेळा भेटले असं त्यांनीच, आम्ही ज्यावेळेस मीटिंगला बसलो त्यांनीच सांगितलं. 15 दिवसापूर्वी आले, त्यांनी सांगितलं चोपडी गट सोडता का? त्यांना मी म्हणलं मला थोडा वेळ द्या. चोपडी गटातली सगळी गावं गिरणीवरती 2 दिवस बोलवली आणि कार्यकर्त्यांना विनंती केली, ज्या माणसाने आपल्या यशामध्ये खारीचा वाटा उचललेला आहे त्यांच्या उपकाराचं ऋण फेडायची शेका पक्षावरती आता वेळ आलेली आहे. सर्व कार्यकर्त्यांनी ते मान्य केलं, मोठ्या मनाने ते मान्य केलं आणि आपण चोपडी गटातून शेका पक्षाने जिल्हा परिषदच्या उमेदवारीचा अर्ज सुद्धा भरला नाही. मग आम्ही त्यांना बोलवलं, दोघं मिळून आम्ही त्यांना बोलवलं, चर्चा केली. त्यांनी सांगितलं तानाजी पाटील आमचे आटपाडीचे मार्गदर्शक आहेत, त्यांना दोघांनी मिळून फोन करा. आम्ही फोन केला. तानाजी पाटलांनी सांगितलं की तुम्ही दोघं शब्द देत असताल तर त्यांना चोपडी गटातला अर्ज भरायला लावतो. आम्ही अर्ज भरला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की राज्याचे नेते स्वर्गीय अजितदादा आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना विचारल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी लढणार नाही. त्यांनी सांगितलं अजितदादांना फोन करा. आम्ही दोघांनी फोनवरनं संभाषण केलं आणि अजितदादांना विश्वास दिला की परंपरेने 60 वर्ष चोपडी गट हा शेका पक्षाचा लाल बावट्याचा बालेकिल्ला आहे आणि हा चोपडी गट आम्ही सोडायला मोठ्या मनाने तयार झालेलो आहे. अजितदादांना सांगितलं आम्ही दोघंही त्यांच्या निवडणुकीत हिरिरीने भाग घेऊ आणि त्यांच्यावरती गुलाल टाकण्याची जबाबदारी आम्ही दोघांनी स्वीकारलेली आहे. अजितदादांनी सांगितलं ठीक आहे, मी खाली तालुका अध्यक्षांना तसा सूचना करतो. आणि परत काय माशी शिंकली, कोणाचे फोन आले आणि त्यांनी जवळा गटात उभारण्याची इच्छा व्यक्त केली आणि आता ते उभारलेले, कोणाच्या सोबत उभारलेले, कोणाच्या पाठिंब्याने उभारलेले. दीपकाबांनी सांगितलं परंपरेने या तालुक्यामध्ये ज्यांनी शेतकरी कामगार पक्षाला विरोध केला, स्वर्गीय आबासाहेबांवरती काही काळ खालच्या दर्जेला जाऊन टीका केल्या, त्यांच्या सोबत आज ते उभे आहेत. आणि मग याच्यातून वासुद रोडला एक सभा घेतली. व्हॉट्सअपवरनं आणि फोनवरनं सांगितलं शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना की बाबासाहेब त्या ठिकाणी येणार आहे, तुम्ही आलं पाहिजे. त्याच पद्धतीनं दीपक आबांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की दीपक आबा त्या मीटिंगला येणार आहेत, तुम्ही आलं पाहिजे. आणि शेका पक्षाची दीपक आबांची काही कार्यकर्ते मिळून त्या ठिकाणी त्यांनी सभा घेतली. त्यामध्ये बाहेरची काहीतरी मुलं त्यांनी आणली गेली होती आणि त्या सभेमध्ये माझ्याकडे व्हिडिओ आहेत. बिना पुराव्याचा आपण काही बोलत नाही आणि कुणावर टीका करायची, आपल्याला टीका करायला वेळही नाही, त्याच्यात तो विचार करायला सुद्धा आपल्याला स्वारस्य नाही.
पण हे सांगणं गरजेचं आहे, कारण तुम्ही शेका पक्ष आजपर्यंत या तालुक्यात आणि या गावात चांगल्या दिमाखाने टिकवून ठेवलेलं आहे. तुमच्या 3-3, 4-4 पिढ्यांनी त्याच्यासाठी कष्ट घेतलेला आहे. त्या वासूच्या सभेमध्ये काही पोरांनी वाच्यता केली की बाबासाहेब देशमुखला 29ला आपण पाडू, आणि ज्या पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या तालुक्यामध्ये बऱ्याच जणांनी डरकाळ्या फोडल्या होत्या की बाबासाहेबचं गबाळ पेनूरला पाठवून देऊ, तीच वाच्यता परत त्या वासूद रोडच्या सभेमध्ये झाली. आज तुम्हाला विचार करण्याची वेळ आलेली. यामध्ये एकही शब्द खोटा नाही. ज्यांच्यावरती आपण ऋण फेडण्यासाठी चोपडी गटाचा बाले किल्ला सोडण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या मनाने तयारी दर्शवली, आज त्यांच्या सभेमध्ये जर ही वाच्यता होत असेल तर शेका पक्ष आणि बाबासाहेब देशमुख कुठं चुकला एवढं मला सांगा. जो शब्द दिला होता तो शब्द पाळायला बाबासाहेब देशमुख आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते तयार होते. आपण चुकलो कुठं, याची वेळ, विचार करण्याची वेळ आलेली आहे. जर कोण म्हणत असेल की बाबासाहेब देशमुखला गबाळ घेऊन पेनूरला पाठवू, याचा विचार झोपण्या अगोदर तुम्ही सर्वांनी करणं गरजेचं आहे. या ठिकाणी शिवाजीराव आहेत. शिवाजीरावचं पोरग लहान आहे आणि दिवाळीचा सण आल्यावर शिवाजीरावचं पोरग त्या ठिकाणी हट्ट करायला लागलं, मला ड्रेस घ्या. शिवाजीराव म्हणले थांब जरा, पैशाची जुळणी करतो, 2 दिवस थांब. तोपर्यंत तिथून जात असताना गिरीशबाईने बघितलं, शिवाजीरावची गिरीशबाईची दोस्ती आहे, आणि गिरीशबाईंनी विचारलं त्या पोराला काय पाहिजे. नाही, दिवाळी आली, फटाकडा ड्रेस पाहिजेत मला. गिरीशबाई म्हणले चल बस गाडीत बसवलं, कापडाच्या दुकानात नेलं, 2 ड्रेस आणलं, पिशवीभर फटाकडे आणल्या. आता गाव तर वेगळा आहे, शिवाजीराव राहतात बामणीत, गिरीशबाई राहतात मेथोड्यात. आता तुम्हा सावेकरांना मला विचारायचं की शिवाजीरावच्या पोरांनी दिवाळी कुठं साजरी करायची? शिवाजीरावच्या घरात करायची का गिरीशबाईच्या घरात करायची? कुठं करायची? ज्या माणसाने, आई बापाने जन्म दिला, ज्या आई वडिलांनी आपल्यावरती संस्कार केले, शिकवण्यासाठी अहोरात्र कष्ट करून पैसे दिले, त्या पोरांनी दिवाळी ही आई बापाच्याच घरी केली पाहिजे. बरोबर आहे का? सण आल्यावर कोणतर कापड घेतली, फटाकडे दिल्या म्हणून आई बापाला विसरायचं नाही. त्याच्यामुळं निवडणूक आल्या म्हणून कोणतरी 2-4 ट्रॉल्या मुरुम टाकतेली, 2-4 खांब देतेली, 2-4 डिप्या देतेल्या. त्याच्यामुळं 50 वर्ष तुमच्या 3-3, 4-4 पिढ्यांनी जो जपलेला पक्ष आहे, जो शिवशाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार आहे, तो सोडायचा नाही. काय चुकलं शेका पक्षाचं? काय चुकलं? तुम्हाला येऊन सांगितलं मी बाबासाहेब एकच आहे म्हणून तुम्हाला फसवून तुम्हाला सांगितलं कामं करून घ्या. दीपक आबाच्या लोकांना गटात सांगितलं कामं करत असताना माझ्या तर वाट्याला याचं यश येईल किंवा यश राजांना तर त्या कामाचा फायदा होईल. बरोबर का बा? तुम्हाला विचारून केलं होतं ना. अशा पद्धतीनं जर कोण तुमची फसवणूक करत असेल तर ह्याच्यापासून आपण फसता कामा नये एवढी विनंती आहे. स्वर्गीय आबासाहेबांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्याच पद्धतीनं भविष्य काळामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या भागातल्या गोरगरीब जनतेची ज्या काही अडीअडचणी असतील त्या निश्चितपणे सोडवल्या जातील. हा शब्द मी आपल्या आबासाहेबांना स्मरून देतो. आणि ज्या पद्धतीनं विधानसभेला खूप कष्ट घेऊन तुम्ही मला निवडून देत असताना मतदान रूपी आशीर्वाद दिले, त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सन्माननीय सूर्यादित्य
आणि पंचायत समितीच्या उमेदवार सन्मान्य वंदनाताई यांच्या नावासमोरचं चिन्ह आहे नारळ. त्या नारळासमोरचं बटन दाबून भरघोस असा मतदान रूपी आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो. थांबा, कोणी उठू नका थांबा. आणि काही लोक येतील सांगतील आम्ही 4,500 कोटी, जसा निवडणूक पुढे सरकल तसं 5,000 कोटीपर्यंत आकडा जाईल. पांढरे अजून जरा 2-4 दिवस गेले की 6,000 कोटीपर्यंत आकडा जाईल. आपल्या गावाला यातला 1 रुपया मिळालेला नाही एवढं लक्षात ठेवा. निवडून येऊन मला 14 महिने झालेले. आमदार झाल्यावर पहिल्याच वर्षी आबासाहेबांसारखी माझ्याकडनं अपेक्षा करणं योग्य नाही. इथं कोणी इंजिनियर आहे का? इंजिनियर कोण? गावाला इंजिनियर नाही. पहिल्या वर्षी शेती करत असताना शेतीची सुरुवात ज्यांनी केली सगळंच पहिल्या वर्षी येत नव्हतं. आणि बऱ्याचशा ठिकाणी या तालुक्यामध्ये चर्चा केली जाते की वर्षभरात निधी कुठं आला. अरे बाजारांनो, तुमच्या 2.5 वर्षात, पहिल्या 2.5 वर्षात तुम्ही रुपया तर या गोरगरीब जनतेच्या विकासासाठी आणला होता का याचा विचार करा. कुठंतरी तुम्हाला चान्स लागला, गुवाहाटीला गेला आणि अख्खं ते आर्थिक बँक आपली खाली करून टाकली. जिथं गरज नव्हती त्या ठिकाणी तुम्ही कामं न करता पैसे उचलले. फक्त टीका करण्याची शका पक्षाची रीतिरिवाज नाही, विचार नाही. त्याच्यामुळं मी खूप संयमाने घेतो. फक्त मला बोलायला भाग पाडू नका. आज या राज्यामध्ये सरकारच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये निश्चितपणे निधी येईल आणि तुमची पूर्ण कामं करून देण्याची जबाबदारी आबासाहेबांना स्मरून मी तुम्हाला विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्यानंतर भरतजी शेळके साहेब आपल्याला बोलतो.